मित्रांनो, तुम्हाला आज एक प्रश्न विचारतो. राजकारणात माणसाची किंमत तो जोपर्यंत जिवंत आणि खुर्चीवर असतो तोपर्यंतच असते का? माणूस गेल्यावर त्याच्या कष्टाची आणि नावाची किंमत खरंच शून्य होते का? ज्या नेत्याने राज्याची तिजोरी सांभाळत स्वतःच्या जीवाचं रान करून हजारो कोटींचा फंड देऊन मिसिंग लिंक सारखा वर्ल्ड रेकॉर्ड प्रकल्प उभा केला, त्याच प्रकल्पाच्या यशाची चर्चा विधानसभेमध्ये होताना त्याचे सत्तेतले मित्र त्याचं नाव घेणं सोयीस्कररित्या कसे विसरतात? नमस्कार मित्रांनो, आज आपण महायुतीच्या सरकारमधल्या अशा एका क्रेडिट वारचा आणि राजकीय स्वार्थाचा भांडाफोड करणार आहोत, ज्याने दिवंगत अजितदादांच्या समर्थकांच्या डोळ्यामध्ये पाणी आणलंय. आणि आपण आजच्या पण व्हिडिओमध्ये कोणाला सोडणार नाही. आपण या सर्व नेत्यांवरती बरोबर बोलणार आहे, जे काय असेल ते असेल. मित्रा, तुला माहितच आहे की जानेवारी 2026 मध्ये एका अत्यंत दुर्दैवी विमान अपघातामध्ये आपले अजितदादा आपल्याला सोडून गेले. आता त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार वहिनी या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा आहेत. सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि काल विधानसभेमध्ये एक भयंकर मोठी घटना घडली. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या मिसिंग लिंक प्रकल्पावर एकदम जोशामध्ये भाषण करत होते. हा प्रकल्प म्हणजे इंजिनियरचा जगातला सर्वात मोठा चमत्कार आहे. मुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये काय सांगितलं? हा प्रकल्प आम्ही पूर्ण केला, यात माझा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वात मोठा वाटा आहे. पूर्ण सभागृहाने बाकडी वाजवून त्यांचं कौतुक केलं. पण मित्रांनो, या 10 मिनिटाच्या भाषणामध्ये फडणवीसांनी ज्या माणसाने या प्रकल्पासाठी खऱ्या अर्थाने अर्थमंत्री म्हणून पैसा उभा केला, त्या अजितदादांच्या नावाचा साधा उल्लेखही केला नाही. या प्रसंगामुळे राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांचा पारा एवढा गरम झाला की त्यांनी थेट एक्स म्हणजे ट्विटरवरती मुख्यमंत्र्यांना टॅग करून भयंकर संताप व्यक्त केला. पण मित्रांनो, या पडद्यामागे खरं राजकारण काय आहे? फडणवीस जाणीवपूर्वक नाव घ्यायला विसरले की मिटकरी फक्त ओव्हर ऍक्टिंग करत आहेत? चला या सगळ्यांचा एक एक करून करेक्ट कार्यक्रम करूया. सगळ्यात आधी वळूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेकडे. मित्रांनो, आगामी 2026 विधानसभा निवडणूक आता काही महिन्यांवरती आली. अशा वेळी नेत्यांना काय पाहिजे असतं? विकासाचा चेहरा. महायुतीला जनतेला दाखवायचं असतं की आम्ही रस्ते बनवतो, आम्ही भोगदे पाडतो, आम्ही विकास पुरुष आहोत. पण राजकारणाचा सर्वात डेंजर नियम काय सांगतो? क्रेडिट कधीही कोणासोबतही वाटून घ्यायचं नसतं. आता दुर्दैवाने अजितदादा हयात नाहीत, त्यामुळे जर फडणवीसांनी आणि शिंदेंनी स्वतःच नाव पुढे केलं तर निवडणुकीमध्ये मतं थेट त्यांच्याच पक्षाच्या म्हणजे भाजप आणि शिवसेनेच्या पारड्यामध्ये पडतील. म्हणजे हे तर तसंच झालंय मित्रांनो. कॉलेजच्या ग्रुप प्रोजेक्टमध्ये असाइनमेंट तिसऱ्यानेच रात्रभर जागून पूर्ण केली, पण सकाळी फायनल प्रेझेंटेशनच्या वेळी बाकीच्या दोघांनीच माईक हातात घेऊन फुल टाळ्या मिळवल्या आणि जो रात्रभर जागला होता त्याचं नाव फळ्यावरून पुसून टाकलं. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये अजितदादांचं नाव न घेऊन एक सायलेंट मेसेज दिलाय की आता महायुतीमध्ये फक्त 2च बॉस आहेत, एक मी आणि दुसरे म्हणजे शिंदे. यातून त्यांनी राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखवून दिली की तुम्ही आता फक्त सत्तेमध्ये सोबत आहात, पण चेहरा आम्हीच आहोत. आणि आता इकडे अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची कॉमेडी बघा. आपण यांनाही सोडणार नाही, कारण कोणताही राजकीय नेता 90% स्वतःच बघतो आणि 10% फक्त जनतेचं बघतो आणि आपण जनतेमध्ये मोडतो मित्रांनो. तर मिटकरी साहेब ट्विटरवरती येऊन रडत आहेत की दादांचा अपमान झाला, महाराष्ट्राच्या जिव्हारी लागलं. साहेब, तुम्ही दादांना कसे विसरलात? अहो मिटकरी साहेब, दादांच्या पत्नी सुनित्रा वहिनी त्याच विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसले आहेत. तुमचे 40 आमदार सत्तेची मलाई खात आहेत. जर तुम्हाला खरंच दादांचा एवढा अपमान झाल्यासारखं वाटत होतं तर विधानसभेमध्ये उभे राहून मुख्यमंत्र्यांना जाब का नाही विचारला? अहो, सत्तेच्या मांडीला मांडी लावून बसायचं, हजारो कोटींचा फंड लाटायचा आणि मुख्यमंत्र्यांच्याच समोर बोलायची हिंमत होत नाही म्हणून विधानसभेच्या बाथरूममध्ये जाऊन ट्विटरवरती निषेध नोंदवायचा. याला म्हणतात सत्तेची भयंकर लाशारी. जर अजितदादा आज जिवंत असते तर त्यांनी मिटकरींसारखी कोणाच्या ट्विटची वाट पाहिली नसती. दादाने थेट विधानसभेमध्ये माईक ओढून घेतला असता आणि मुख्यमंत्र्यांना भर सभागृहामध्ये करेक्ट केलं असतं. पण आता राष्ट्रवादीत दादांसारखा तो भक्कम असलेला नेता उरला नाही. आता उरले ते फक्त ट्विटर वॉरियर्स, ज्यांना सत्तेतून बाहेरही पाडायचं नाही आणि दादांच्या नावाने रडून सहानुभूतीही लाटायची आहे. आणि या सगळ्या राड्यामध्ये आपले वाघ म्हणजे विरोधक म्हणजेच मविवा काय करत आहे? तर काहीच नाही. 288च्या विधानसभेमध्ये मविवाचे फक्त 46 आमदार उरलेत. ते फक्त महायुतीच्या या भांडणाची मजा बघत आहेत. जेव्हा मुख्यमंत्र्यांनी दादांचं नाव वगळलं तेव्हा विरोधी पक्ष नेत्यांनी, जे कधी काळी दादांच्या सोबत होते, तरी त्यांनीही उभं राहून दादांच्या कामाची आठवण करून द्यायला पाहिजे होती, पण त्यांनी तेही नाही केलं. काँग्रेस आणि ठाकरे गटाला वाटतंय की महायुतीचे लोक आपसामध्ये भांडून मेले तरी चालतील, कारण त्यामध्ये आपलाच फायदा आहे. आपण शांत बसायचं. पण मित्रांनो, या 46 आमदारांना हे समजत नाही की जनता बाहेर बघते. जर तुम्ही विधानसभेमध्ये एक साधा मुद्दा उचलून धरू शकत नाही तर तुम्ही जनतेचे प्रश्न काय सोडवणार? मित्रांनो, विरोधक एवढे कमकुवत झालेत की आता सत्ताधारी पक्ष
स्वतःचे विरोधक बनून एकमेकांवरती आरोप करू लागलेत. म्हणजे मविवाच्या आमदाराचं काम आता फक्त विधानसभेमध्ये येऊन हजेरी लावण्यापुरतंच मर्यादित राहिले असं वाटायला लागले. कारण ह्या विरोधकांना विरोधक म्हणजे काय असतो हे त्यांना आणखी माहीतच नाही. तुम्हाला जमलं तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की विरोधक कसा असावा. तर मित्रांनो, आता तो सर्वात मोठा क्लायमॅक्स सांगतो. विधानसभेमध्ये घडलेली ही घटना कोणतीही चूक नाही, हा अत्यंत विचारपूर्वक आणि थंड डोक्याने खेळलेला पॉवर गेम आहे. राष्ट्रवादीला माहिती आहे की अजितदादांसारखा मास लीडर आता त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना जर मतं मागायची असतील तर ती अजितदादांच्या नावावरती आणि त्यांच्या बदलच्या सहानुभूतीवरच मागावी लागतील. म्हणून मिटकरींसारखे नेते वारंवार असा नेरेटिव्ह सेट करत आहेत की दादांना न्याय मिळाला नाही, आमचा सत्तेत अपमान होतोय, जेणेकरून जनतेला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटावी. पण दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपची स्ट्रॅटर्जी एकदम क्लिअर आहे. अजितदादा गेलेत, आता राष्ट्रवादीला जास्त भाव द्यायचा नाही. जे काही प्रकल्प आहेत त्यांचं 100% क्रेडिट भाजप आणि शिंदेच्या नावावरती जमा करायचं. हा मिसिंग लिंक प्रकल्प तर फक्त एक बहाणा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपाच्या वेळी भाजप राष्ट्रवादीच्या आमदारांचा याच पद्धतीने गेम करणार आहे. ज्या दादांनी स्वतःचा पक्ष पणाला लावून भाजपला सत्तेमध्ये आणलं, त्याच दादांच्या पक्षाला आता सत्तेत तिसऱ्या नंबरची वागणूक दिली जात आहे आणि राजकारणाची हीच ती सर्वात भयंकर आणि क्रूर बाजू आहे. त्यावर तुमचं मत काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर मित्रांनो, हा होता मिसिंग लिंकच्या क्रेडिट वॉरचा आणि अजितदादांना विसरलेल्या त्या सत्तेच्या लाचारीचा एक सीन आणि सडेतोड रिपोर्ट. आणि मित्रा, या व्हिडिओमध्ये आपण ना महायुतीची बाजू घेतली ना मविवाची. त्यामुळे आता मला तुझं देखील मत जाणून घ्यायचं आहे की तू कुणाच्या बाजूने आहे, तुझं ह्यावरती मत काय आहे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांग. मी तुझ्या कमेंटला नक्की रिप्लाय करणार आहे. त्याचबरोबर तुला पुढचा व्हिडिओ कोणत्या मुद्द्यावर हवा आहे ते देखील खाली कमेंटमध्ये नक्की सांग. मी त्या मुद्द्यावर देखील व्हिडिओ 100% नक्की बनवणार. त्याचबरोबर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.